झालंय ढवळगडा आपण ढवळगड आहे सासवड तालुक्यातला तिथं वरती चाललोय। ही बघा 3 जण आहेत इथं संचित आहे आणि वरती जाऊन मी तुम्हाला किल्ला दाखवतो आता। नाही आता आपण किल्ल्यावर आलोय किल्ला ढवळगड किल्ल्याची इथून पायऱ्या चालू होत्यात आपण तिथून आलोय खालनं ती दिसती गाडी तिथनं चालत आलोय एवढं आणि इथून पायऱ्या सरळ चला मला पण काढू दे। आता आपण ह्या पायऱ्या चढतोय असलं भरूनच आणलंय। कसलंय दिवस कसं वाटतंय मग किल्ला येऊन? आपली संस्कृती आपण जमली आपणच जपली पाहिजे। इथं हनुमानाचं मंदिर आहे लांड्यांनी तर मध्ये बोलूच नाही। किल्ल्यावरती हनुमानाचं हे छोटं मंदिर आहे नाही वे कारण असं अरे भौतिक मूर्त्या हनुमानाच्याच असतात ही केशी पोटेड्यांनो हनुमानाच्यात ही ही बघा किल्ल्याची जी जुनी ही आहे काय आहे भिंत काय म्हणतात तर भिंतीला त्या दरवाजा तजबंदी टाईप असतं ना तसलंय। किल्ल्यावरती एवढं जास्त काय नाहीये फिरायला। हनुमानाचं मंदिर आहे हे शुभम आहे शुभम हाय म्हण हाय बेब्स काय शब्द कुठं आला जय श्रीराम जय हनुमान। किल्ल्यावरती इथं गणेश मंदिर आहे संचेत सर दादा हे गणेश मंदिर आहे किल्ल्यावरचं गणेश मंदिर श्री गणेशाय नमः आलेलं आहे वरती। हा दरवाजा आहे ढवळगडाचा हे किल्ल्यावरती ढवळेश्वराचं शंकर मंदिर आहे। शुभम चाललाय बघा आत हो जो व्ह्यू आहे ना सगळ्यात भारी व्ह्यू आहे कुठलं पण येड्या गाभळ्याचं काम नाही। हे मंदिर किल्ल्यावरचं मंदिर आहे शंकराचं हे ढवळगड मधलं शिवलिंग आहे ढवळेश्वराचं मंदिर आहे। इथं हे शुभम इकडे बघ शुभम आला इथं संचित इथं चंदन ही करत आहे आणि मम्मी आहे दर्शन घेतले आता परत खाली जायचंय सप्ताहाचं हित बॅनर लावलाय। गावाचं नाव काय रे इथल्या ढवळगडावरती संभाजी महाराजांची मूर्ती आहे इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपले थोर बहादूर श्री शुभम मगर श्री संचित ननावरे श्री सुदेश शेलार आणि कर्कशी स्वप्नील तुपे। आता किल्ला बघून झाला आता खाली उतरायचा प्रवास चालू आहे। इतक्या उन्हात आणायचं गप्पा बातू इतकं उन्हात आणायचं चालत चाललोय। हे बघा मागचा बादशाह नाही आता बोललो असतं पण कसं आहे व्लॉग मध्ये शिवाय द्यायचं नाही ती पहिल्याच व्लॉग मध्ये ठरवलेलं आहे आपण
त्यामुळे शिवाय बिवा काय नाही. कमेंटमध्ये सांगा ह्यो कसा आहे. दाखव की त्याला मागणे एकदा. हे बघ कसा आहे हे बघा. रेट लावा तुम्ही कमेंटमध्ये याचा. बाय बाय, धन्यवाद. आमचे ब्लॉग बघत असताल तर सबस्क्राईब करा. संचित तू पण एकदा म्हण, तुझं ऐकतात. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा ब्लॉग सगळे. धन्यवाद.